खेड तालुक्यातील चिंबळी बाटवल वस्ती या ठिकाणी काल बिबट्याच्या हल्ल्यामध्ये धनगर बांधवांचा मेंढ्या मृत्युमुखी पडला असल्याची माहिती खेड तालुक्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना खेड तालुका प्रमुख श्री निलेश निवृत्ती पवार यांना माहिती मिळताच त्यांनी चिंबळी या ठिकाणी जाऊन धनगर बांधवाच्या तळावर पाहणी केली व त्या ठिकाणाहून वनविभागाचे अधिकारी यांना त्याची माहिती दिली व पिंजरा लावण्याची मागणीही केली। खेड तालुका प्रमुख निलेश पवार, युवा सेना समीर जैत, ग्रामस्थ पप्पू जैत, रामदास जैत, प्रतीक जैत, मंगेश जाधव आपले साथी घेऊन ग्रामस्थान उपस्थित होते। त्यावेळी धनगर बांधव यांना निलेश पवार यांनी आश्वासन दिले की शासनाने कोणतीही भरपाई दिली जात नसेल तर मी स्वतः माझ्या परीने तुम्हाला मदतीचा हात देईल आणि मी तुमच्या बरोबर राहील। आणि निलेश पवार यांना सांगायचं झालं तर अशी वारंवार घटना घडल्यास निलेश पवार हे अहोरात्री घटनास्थळी जाऊन धनगर बांधवांना मदतीचा हात देतात। त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण, रहिवाशांचे व धनगर बांधव हे खेड तालुका प्रमुख निलेश पवार यांच्यावरती प्रेम करणारी जनता दिसून आली। गवळी साहेब नमस्कार, निलेश पवार बोलतो, तालुका प्रमुख शिवसेना। ते इथं आलो होतो मी त्या तळावरती धनगराच्या वाड्यावरती, धनगर वाडा आहे ना, हा नाही त्यांनी स्वतः पाहिलंय। ते म्हणले बिबट्याच होता, त्यांचं ते मेंढरू आहे ना ते धरले, ते नरड धरले काय मी त्याची आता स्पॉटवर त्याची हा 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 नाही लागा ना, तर कसं होते तर तुम्ही थोडंसं पंचनामा केला असता ना, काहीतरी मदत भेटली असती ना। हा उद्या वाटलं तर सकाळी या, त्यांना भेटण्याचा नंबर तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो, ह्यांचा धनगरांचा आपल्या। बरं बरं बरं। आणि इथं पिंजरा लावा ना साहेब, काय होते उगाच एखाद्याची जीवित हानी होणार काहीतरी। ते दगडी म्हणलं तिकुला दिळगावचा नंबर दिला असं नाही आता यांचं कसं, यांचं इथं धनगराचं पाल आहे ना, सगळी बकरं बिकर आहे ना इथं, 100% तो परत चाल करायचा प्रयत्न करणार लागेल का तुम्ही। हा इथं चिंबळीमध्ये बाटवल वस्तीवरती। हो हो यस यस, उद्या ना 100% भेट घ्या त्यांना, त्यांचा पंचनामा करा। ते बकरू आता काय म्हणजे मला नाही वाटत शक्यता, हा त्यांना काय असेल ते, त्यांना काय मदत करता येईल तेवढी मदत करा। पिंजरा लावा शक्यतो, आणि शक्यतो पिंजरा लावा बरं का, कारण काय होते आता हे ठीक आहे एका प्राण्याचा एखादा समजा जीव जाणार या बिचाऱ्याचा नाही का, एखाद्या जीवित हानी झाली तर मग काय करणार। शाळा पण आहे ना इथं जवळ आहे, काय होते लहान मुलं शाळेत जाणार वगैरे प्रॉब्लेम होता। पण शाळा आहे तिथे। हा हा बरं चालेल, ओके धन्यवाद।